पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण मिळाला नाही, त्यांची फायनल यादी कृषी विभागाकडून इथं जाहीर करण्यात आली आहे। सोमवार झाला, आता 9 सप्टेंबर, जसं की तुमच्यासाठी मंगळवार दिवशी उद्या सकाळपासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। तुम्ही पाहू शकता पीक विमा फायनल यादी आता 16 जिल्ह्यांमध्ये लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा मिळाला नव्हता, त्यांच्या खात्यावरती या पीक विमा जमा झाला नाही, तर त्या शेतकऱ्यांसाठी आता हे फायनल यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। या फायनल यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा मिळालेला नाही, तर त्या शेतकऱ्यांची जसे की आतुरता इथं संपलेली आहे। आता त्यांना फायनल यादीमध्ये पैसे मिळणार आहे। या 16 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे टाकण्याला सुरुवात झाली आहे। आता 9 सप्टेंबर मंगळवारपासून तुमच्या खात्यामध्ये हे उद्यापासून पैसे यायला सुरुवात होणार आहे। आता या अनेक शेतकऱ्याला पीक विमा अजून पण मिळाला नाही। आता त्यामधील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तांत्रिक प्रॉब्लेममुळे पीक विमा कधी मिळाला आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या मंगळवार 9 सप्टेंबर रोजी शेतकऱ्याला हा राहिलेला पीक विमा त्यांच्या खात्यावरती वितरण करण्याला सुरुवात होणार आहे। आता जे नवीन बनलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहे, तर त्यांनी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे। जर तुम्हाला पीक विमा 2022, 23, 24 या 3 वर्षाचा पीक विमा तुमच्या खात्यावरती आणि तुमच्या जिल्ह्यांमध्ये अजून पण मिळाला नसेल, तर याची फायनल यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। शेवटी यादी असणार आहे। तर बघा, तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा, कारण की शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, तर त्या शेतकऱ्यांसाठी फायनल यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं आणि तुमचं नाव तुम्हाला नक्कीच बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही मिळणार, तर त्या संदर्भातील महत्त्वाची माहिती मी सांगितलेली आहे। आता बघा, जवळपास फायनल यादी निश्चित करण्यात आलेली आहे। 14 जिल्ह्यांचा समावेश या यादीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट या पीक विमा संदर्भात वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळाला नव्हता, परंतु कमी मिळाला होता, तर तक्रार त्यांनी केली, तर जवळपास कृषी विभागाने जे सरकार कृषी विभाग अंतर्गत पीक विमा वाटप करतो, तालुक्याचा वाटप करतो, तर त्या तालुक्याची यादी देखील इथं सांगण्यात आलेली आहे। तर आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये हा पीक विमा डबल वाटप होणार आहे, त्या संदर्भातील संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे समजून घेणार आहोत। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होणार आहे हे सुद्धा आपण सांगणारच आहोत। परंतु अनेक शेतकऱ्याला पीक विमा या ठिकाणी मिळाला देखील नाही, तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं नक्की बघा। गेल्या काही महिन्यापासून पीक विमा येईल, पीक विमा येईल अशी वाट बघू बघू शेतकरी इथं वैतागून गेले आहे। शेतकऱ्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की पीक विमा केंद्र सरकारने आपल्या राज्यातील या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना मंजूर तर केला, परंतु आमच्या खात्यामध्ये पीक विमा बँकेच्या खात्यावरती मिळालेला नाही। तर जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्यांनी जसं की मिळून इथे एकत्र मिळून शेतकऱ्यांना डायरेक्ट फोन केला, तर मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट इथं कृषी विभागाला ऑर्डर दिले आणि कृषी विभागाला ऑर्डर दिल्यामुळे आता उद्या मंगळवार 9 सप्टेंबर सकाळी तुम्हाला 6 वाजतापासून हा पीक विमा तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास हे पीक विमा सुरुवात झाले आहे। तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे। बघा, काही जण बोलतात इथं उद्या पीक विमा जमा होईल, वेगवेगळ्या तारखा सुद्धा अनेक देत असताना, परंतु नवीन इथं अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। मंगळवारी इथं पीक विम्याचं फायनल यादी या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे। बघा, पीक विम्याचे फायनल यादी तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला नक्की बघायचं आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी तुम्हाला मिळाला नसेल, तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघायचं आहे। जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की मंगळवार 9 सप्टेंबर रोजी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती फायनल यादीतील ज्या ज्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं, तर त्या शेतकऱ्यांना आता डबल पात्र करून त्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचा पैसा टाकण्यात आलेला आहे। काही की तसं की भरपूरशा शेतकऱ्यांनी तक्रार करून मुख्यमंत्री साहेबांना फोन लावलेला होता, तर आता त्यांना जसं की अपात्र केलं होतं, तर त्यांना सुद्धा आता पात्र करून त्यांच्या खात्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा मिळालेला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणार आहे, 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना यामधून आता बाहेर काढल्याची त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पीक विमा आता अजून आलेला नाही। आता बघा, यामध्ये काय झालं, मागच्या वेळी पीक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून इथं जवळपास 2 महिन्याच्या पाठीमागे वाटलेला होता। त्यामुळे तुम्हाला आठवतच असेल, बघा, 1 रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना इथं मिळालेला होता आणि त्यांनी 1 रुपयाचा पीक विमा भरलेला होता। जसं की सरकारने 1 रुपयाचा पीक विमा आता बंदच केला आहे, कारण की भरपूरसे घोटाळे त्यामध्ये होत असते। आता केंद्र सरकारने पीक विमा मंजूर करून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी चौकशी करूनच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडला। यामध्ये जवळपास 22 म्हणजे 2022 ते 2024 या 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने आतापर्यंत पीक विमा घेतला किंवा चुकीच्या मार्गाने पीक विमा भरलेला आहे,
अशा शेतकऱ्यांना यामधून आता वगळण्यात आलेलं आहे किंवा त्यामुळेच पीक विम्याची वाट बघणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना हा पीक विमा आतापर्यंत मिळाला नव्हता. परंतु आता उद्या मंगळवार 9 सप्टेंबर ह्या राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांची यादी इथं फायनल जारी करण्यात आलेली आहे. आता बघा, आतापर्यंत फायनल यादीमध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला, परंतु जसं की त्यांना कमी पीक विमा ह्या कमी प्रमाणामध्ये मिळाला, तर आता ते शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता गुड न्यूज असणार आहे. आता या 16 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. बघा, 2022 पासून तुम्हाला जर का पीक विमा कमी मिळाला असेल, 1, 2, 3, 4 हजार रुपये जर का तुम्हाला मिळाले असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इथं सरकारने आता GR सुद्धा काढलेला आहे की ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी प्रमाणात मिळाला, तर त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी इथं सरकारने दिली आहे. आता बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. बघा, मी तुम्हाला फायनल जिल्ह्यांची यादी सांगत आहे. तर तुम्हाला तुमचा जिल्हा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का, हे तुम्हाला नक्कीच बघायचं आहे. बघा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पालघर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, गडचिरोली, त्यानंतर उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, त्याच पद्धतीने चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये ह्या पीक विम्याची रक्कम आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही पीक विम्याची फायनल यादी तर बघितली आहे. बघा, आता जसं की सरकारने नेमलेले कृषी विभाग असतो, आता या कृषी विभागामध्ये तुम्हाला ह्या जायचं आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही त्यांना सांगायचं आहे की कृषी अधिकाऱ्यांना आम्हाला केंद्र सरकारने पीक विमा 2022, 23, 24 या 3 वर्षाचा पीक विमा सोडला आहे. आमचं जर काही चूक झाली असेल किंवा अर्ज चुकीचा भरला असेल, तर आम्हाला कसा भरायचा ते सांगा. त्या ठिकाणी तुम्ही सर्व काही मदत त्या ठिकाणी केली जाणार आहे. तर त्यांच्या माध्यमातून इथं तुम्हाला जसं की तुम्ही अर्ज चुकला असेल, तर तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचा आहे. कमी किंवा पीक विमा मिळाला असेल, तर तांत्रिक प्रॉब्लेम असेल किंवा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी समजून सांगितलं जाणार आहे. तालुक्याला सरकारने विभाग इथं दिलेला आहे. आता बघा, या विभागामध्ये जाऊन तुम्हाला तपासणी करायची आहे. त्यांना विचारायचं आहे की कोणत्या कारणास्तव आम्हाला पीक विमा मिळाला नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला तिथं जाऊन संपूर्ण सविस्तर माहिती हे पूर्णपणे सांगून द्यायची आहे, कारण की पीक विमा तिथं गेल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, तर बघा, अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे. आणि अशाच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.